भरपूर महिन्यापासून ही न्यूज येतच आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्यांचं काय ते जमत नाही. आता या ह्याच्यात जेव्हा ह्यांच्यापेक्षा मोठे प्लेयर्स इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा काय होतं? भरपूर केसेस चालू आहेत सुप्रीम कोर्टमध्ये, ज्यात सिंबल आणि पाटी ह्यांचं इश्यू आहे. पण त्या अलावा अजून पण भरपूर केसेस आहेत. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. भरपूर दिवसापासून आपण हे बघतोय की बीजेपी, ह्यात अमित शाह, नरेंद्र मोदी ह्यांना पाहिजे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये प्रवेश, यांनी शिवसेना सोडून बीजेपी मध्ये प्रवेश करावं. आता यांना पाहिजे की एकनाथ शिंदे हे त्यांचे एमपीज, एमएलए ह्यांच्या सोबत बीजेपी मध्ये यावं. आता जे ह्या देवेंद्र फडणवीस आहेत, ह्यांचं फार काही एकनाथ शिंदे बरोबर जमत नाही. आता काहीही ह्या दोघांमध्ये मतभेद होतात किंवा काहीही इश्यूज होतात, त्या टाइमाला एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होतात आणि तिकडे जाऊन ते नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना भेटतात आणि हे दोघं पण त्यांना तुरंत टाइम देतात. कधी कधी तर असं होतं की देवेंद्र फडणवीस ह्यांना सुद्धा टाइम मिळत नाही, पण एकनाथ शिंदे यांना टाइम मिळतं. दुसरं म्हणजे की आता ह्या लोकांना पाहिजे की एकनाथ शिंदे हे ह्यांनी बीजेपी मध्ये यावं. आता ह्यात देवेंद्र फडणवीस ह्यांना ह्याचं हे टेन्शन असणार की जर ते बीजेपी मध्ये येतात त्यांचे एमएलए आणि त्यांचे एमपीज घेऊन, तर मुख्यमंत्री पद याचं काय होतं? देवेंद्र फडणवीस अजूनही फ्रंट रनर राहतात की एकनाथ शिंदे हे फ्रंट रनर होतात आणि हे जे वरचे प्लेयर्स आहेत, वरचे पॉलिटिशियन्स आहेत, ह्यांचे फेवरेट होतात. आता यात अजून एक घटना झाली की सातारामध्ये जे इलेक्शन होतं, आता जिल्हा इलेक्शन होतं, त्यात एकनाथ शिंदेची शिवसेना ह्यांचे एक मंत्री शंभू देसाई ह्यांच्यावर हल्ला झाला, ह्यांच्यावर मारपीट झाली ह्यांच्यावर. आणि ह्याची जी मारपीट झाली, ही केली जी गृह पोलीस आहे या लोकांनी केली. आता गृह पोलीस हे ते ही स्टेटच्या अंडर. आता असं पण चर्चा होतंय की हे जे आहे, हा एक डाव देवेंद्र फडणवीस ह्यांचा आहे. आता तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.